सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 9 चरित्र पाहणार आहोत। 9 चरित्र आहेत परंतु फारच छोटे छोटे आहेत, म्हणून अर्ध्या तासाच्यात आपलं हे आजचं ज्ञान सत्र समाप्त होणार आहे। अर्ध्या तासामध्ये आपण ह्या 9ही लीळेंचं अध्ययन करणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे शास्त्र कथन निरूपण। स्वामींनी महादेशाला सांगितलं की हे शास्त्र कुणाला सांगावं, कोणाप्रती कथन करावं, मग या शास्त्राला कोण अधिकारी आहेत, कोण अनाधिकारी आहेत, हेही देवाने सांगितलेलं आहे। तर पाहूया नेमकं अधिकारी कोण आहेत, अनाधिकारी कोण आहेत। दुसरे चरित्र आहे शंकराचार्य वरप्रदान। श्री दत्तात्रेय महाराजांनी शंकराचार्याला वरप्रदान कसा केला हे स्वामी सांगतात। हे स्वामींनी महादेशांना निरूपण केलेलं आहे। देहदमनी भटनाथोबा वैजात्य हे चरित्र आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये भटोबास आणि नाथोबा यांच्या अधिकारामध्ये कसा फरक आहे, ते कसे वैजात्य आहेत हे देव सांगतात। आणि विकल्प केल्यामुळे काय आपल्याला नरक भोगावे लागतात, हा कोण्या प्रकारचा विकल्प आहे हेही तुम्हाला आजच्या ज्ञान सत्रामध्ये समजणार आहे। चौथ्या लीळेमध्ये 5वी लीळा आजच्या ज्ञान सत्रातील आहे ब्रह्मविद्या अमूर्त निरूपण। परमेश्वर अमूर्त आहेत, ब्रह्मविद्या अमूर्त आहे, परमेश्वराची प्राप्तीही अमूर्त आहे हे देव सांगतात। आता हे नेमकं अमूर्त म्हणजे काय हे तुम्हाला 5व्या लीळेमध्ये समजणार आहे। 6वी लीळा आहे प्रत्यक्षणी त्यागानुवादू। 7वी लीळा आहे भलतेसा भलते तर परमेश्वर एकवाती। परमेश्वर कशी क्रीडा करतात हे देव सांगतात। ज्ञान ध्यान भजन ईश्वरीची हेही देव निरूपण करतात भक्तजनांना। जीव देवता परस्पर दर्शन, जीव देवतेला कसा पाहतो, देवता जीवाला कशी पाहते, हे सर्व निरूपण देव महादैसाला करतात। तर शेवटची लीळा जी 9वी आहे तीही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, ज्यामध्ये आपल्याला जीव देवता परस्पर कसे पाहतात एकूण एकाला हे समजणार आहे। तर अशा प्रकारे आजच्या या ज्ञान सत्रातील 9ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडतील, आणि म्हणून लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। आजचं हे ज्ञान सत्र सुरू करण्या अगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या या ज्ञान सत्राला आरंभ करूया। आजचा तिथीवार आहे माघ वद्य पंचमी, सोमवार, प्लवनाम संवत्सर शके 1943, योगाब्ध 5123, अंग्ल दिनांक 21 फेब्रुवारी 2022। कालच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला 2 प्रश्न विचारले होते। पहिला प्रश्न होता शास्त्र प्राप्त करून घेण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, आणि दुसरा प्रश्न होता शास्त्र प्राप्त झाल्यानंतर त्याचे फायदे काय। तर या दोन्ही प्रश्नाचं उत्तर काय आणि कोणी कोणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या YouTube चॅनलमध्ये। आजच्या या ज्ञान सत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 635, शास्त्र कथन निरूपण। शास्त्र म्हणजेच ब्रह्मविद्या शास्त्र कुणाला कथन करावं या संदर्भामध्ये स्वामींनी निरूपण केलेलं आहे। बेलोपुरी अवस्थान, एक वेळ महादायसी पुसिले, जी जी गोसावी यांचा असन्निधानी असता कवणी एकू अनुकूळ। बेलोपुरी अवस्थान, स्वामींचं अवस्थान बेलापूर येथे आहे। एक वेळ महादायसी पुसिले, महादायसा विचारतात स्वामींना, जी जी गोसावी यांचा असन्निधानी असता कवणी एकू अनुकूळ, जणू आमते शास्त्र पुसतील तरी हे कवणाप्रती बोलावे। महादायसा प्रश्न करतात, जीजी स्वामींच्या सन्निधानामध्ये आम्हाला कोणी अनुकूल लोक शास्त्र विचारतील, जिज्ञासा करतील, तर हे शास्त्र आम्ही कुणाला सांगावं, कुणाप्रती बोलावं, आणि कवनाप्रती न बोलावे जी, आणि कुणाला सांगू नये हे शास्त्र, कोणाप्रती बोलू नये हे आम्हाला सांगा। सर्वज्ञ म्हणतील, बाई हे शास्त्र अर्थाप्रती बोलावे, अर्थ नसे ऐसे असे तरी लोहे पाणी गिळले ऐसे होऊन असावे। स्वामी म्हणतात, बाई हे शास्त्र फक्त अर्थवंत लोकांनाच सांगावं, अर्थवंत लोकांप्रतीच बोलावं, हे शास्त्र एवढं महत्वाचं शास्त्र आहे। आणि जर कोणी अर्थवंत तुम्हाला भेटले नाही तर लोहे पाणी गिळले ऐसे होऊन असावे। जर तुम्हाला अर्थवंत भेटलेच नाही तर आपलं गपचूप बसावं, परंतु बडबड करू नये। ज्याप्रमाणे लोखंडाला अग्नीमध्ये गरम केलं, लाल केलं आणि त्याला पाण्यामध्ये टाकलं, तर ज्याप्रमाणे ते लोखंड पाणी पिऊन घेते आणि पुन्हा त्या लोखंडातलं पाणी कधी बाहेर येत नाही, त्याप्रमाणे लोहे पाणी गिळले ऐसे होऊन असावे असं देव म्हणतात। जे शेतकरी वगैरे आहेत त्यांना माहिती आहे, कुऱ्हाड जर फारच बोथट झाली तर आपण म्हणतो या कुऱ्हाडीला पाणी पाजून आणा, किंवा दुसरे काही हत्यार असतील
आपण म्हणतो या कुऱ्हाडीला, या तलवारीला किंवा जे काही दुसरे शस्त्र असतील त्याला आपण पाणी पाजून आणा म्हणतो. आणि असं त्या एकदा कुऱ्हाडीनं पाणी पिलं की पुन्हा ते पाणी बाहेर येते का? नाही येत. त्याप्रमाणे ब्रह्मविद्याशास्त्र एकदा आपण ग्रहण केलं की फक्त अर्थवंतांना सांगायचं, बाकी कोणापुढेही हे शास्त्र सांगायचं नाही, असं देव म्हणतात. तर त्याला देवानी न्याय दिला, लोहे पाणी गिळले ऐसे होणी असावे. हे उदाहरण देवानी दिलं. उदाहरण तुम्हाला समजलंच असेल. परी सर्वथा बोलावे नाही, कोणालाही उठकी सूट शास्त्र सांगावं असं करू नये, असं देव म्हणतात. हो काजी, महादायसा म्हणतात ठीक आहे. महादायसी म्हणितले जी जी आरती नसे तो शास्त्राचे म्हणितले कापाने घे. महादायसा म्हणतात जी जी ज्याच्याकडे आरती नाही, म्हणजे मनामध्ये जिज्ञासा नाही, आवडी नाही, तो व्यक्ती शास्त्राचं म्हटलेलं का बरं घेत नाही. सर्वज्ञ म्हणितले स्वामी उत्तर देतात, बाई जो जे होवणी असे तो तेची बोले. स्वामी म्हणतात बाई जो जे होवणी असे, जो व्यक्ती जो होवणी असे म्हणजे ज्या विचाराचा जो व्यक्ती आहे तो तेची बोले, तो व्यक्ती त्याच गोष्टी करणार. एखादा व्यक्ती शेतकरी आहे तो शेतीच्याच गोष्टी करणार. एखादा व्यक्ती सिव्हिल इंजिनियर आहे तो बांधकामाच्याच गोष्टी करणार. एखादा व्यक्ती कम्प्युटर इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तर तो कम्प्युटरच्या सॉफ्टवेअरच्या गोष्टी करणार. जो जे होवणी असे, जो व्यक्ती जो काम करतो, ज्या क्षेत्रातला आहे त्याच गप्पा तो व्यक्ती मारणार. मा तो काही आनिकाचे घेईल, तो कशाला ब्रह्मविद्याशास्त्र घेईल. एखादा शेतकरी एखाद्या स्थानापाशी गेला, आश्रमात गेला, तो शेतीच्या गप्पा करत बसणार. यावर्षी शेतामध्ये काही पडलं नाही, पाऊसच खूप पडला, सर्व आमचं पीक वाया गेलं, किंवा यावर्षी पाऊसच पडला नाही, आमच्या शेतातलं पीक उभं वाळून गेलं, जेवढं बी पेरलं तेवढंही आम्हाला उत्पन्न आलं नाही, खत बियाचा पण खर्च निघाला नाही, असे गप्पा मारणार. आश्रमात गेल्यानंतर किंवा कोण्या स्थानापतीपाशी गेल्यानंतर तिथे काही देवाधर्माच्या गोष्टी कराव्या, ते न करता घरच्याच गोष्टी करत बसतात लोक. काही म्हाताऱ्या बाया आल्या की त्या गोष्टी काय करणार, आमच्या घरी असंच झालं, आमच्या घरी तसंच झालं, आमच्या सुनेने असंच केलं, आमच्या मुलाने तसंच केलं. म्हणजे जो व्यक्ती जसा आहे तो व्यक्ती तशाच गप्पा मारणार, असं देव म्हणतात. त्या व्यक्तीला असं नाही वाटणार आपण आश्रमात आलो तर चला मग काही देवाधर्माच्या गोष्टी विचारूयात आपण बाबा लोकांना, तर हे सुचणार नाही त्यांना. म्हणून देव म्हणतात जो जे होवणी असे तो तेची बोले. ब्रह्मविद्याशास्त्रातलं कोणी विचारणार नाही, असं देव म्हणतात. ऐसा ही जो तया प्रती बोले तया कथन होये कापा ताप पावे हो काजी अंक. मग देव म्हणतात असंही जर आपण त्यांना काही देवाधर्माच्या गोष्टी सांगितल्या तर त्यांना ते लक्षात राहणार नाहीत आणि उलट अन्य कथन होऊन जाईल किंवा सांगणाऱ्याला ताप प्राप्त होईल, पश्चाताप करेल तो. आणि म्हणून अर्थवंत जे आहेत त्यांनाच हे शास्त्र सांगावं असं स्वामी महादायसांना म्हणतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 636. शंकराचार्या वरप्रदान. शंकराचार्यांना वरप्रदान कुणी केला, कशाचा केला हे देव सांगतात. गोसावियांसी बेलो पुरी अवस्थान. महादायसी गोसाविया ते पुसिले. महादायसा विचारतात जी जी संन्यासी यासी शिकासूत्र नाही, संध्या स्नान नाही, कवणीची कर्म नाही, आणि यासी लोके येसनी कायसी मान्यता. स्वामींचा मुक्काम बेलापूरलाच आहे. महादायसा प्रश्न करतात की जीजी हे जे संन्यासी लोक हिंडतात यांना शिखा नाही म्हणजे शेंडी नाही, सूत्र नाही म्हणजे जानवं नाही, काही संध्या स्नान वगैरे करत नाहीत, कोणतेच कर्म करत नाहीत. चांगले कर्म म्हणजे कोणते, जे ब्राह्मण लोक कर्म करतात, संध्या वंदन करतात किंवा अष्टांग योग करतात, तर असे कोणतेही कर्म हे संन्यासी लोक आचरण करत नाहीत. तरी पण लोक यांना एवढी मान्यता का करतात, एवढी मानमान्यता त्यांची आहे, हे कशामुळे. सर्वज्ञ म्हणितले शंकराचार्य श्री दत्तात्रेय प्रभू ते विनविले, जी जी म्या दर्शन केले असे ते लोकी मान्य व्हावे. मग स्वामी म्हणतात की शंकराचार्यांनी जे दर्शन लिहिलं ते दर्शन या जनमानसामध्ये मान्य व्हावं असा वर शंकराचार्यांनी श्री दत्तात्रेय महाराजांना मागितलेला आहे. विनंती केली होती त्यांनी. शंकराचार्यांनी ज्यावेळेस शंकराचार्यांना दत्तात्रेय महाराजांचं दर्शन झालं त्यावेळेसचा प्रसंग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी इथे महादायसांना सांगत आहेत. दत्तात्रेय प्रभू म्हणितले होईल. आणि मग दत्तात्रेय महाराजांनी वर दिला की तुमचं जे दर्शन आहे, तुम्ही जो ग्रंथ लिहिलेला आहे तो या लोकांमध्ये मान्य होईल, लोक त्यांना मान्य करतील आणि त्या ग्रंथाप्रमाणे जे आचरण करतात त्या लोकांची पण मान्यता लोक करतील. असावर श्री दत्तात्रेय महाराजांनी शंकराचार्यांना दिला आणि तेव्हापासून मग लोक यांची मान्यता करायला लागलेली आहेत असं स्वामी महादायसांना सांगतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 637. देहदमनी भट्टनाथोबा वैजात्य. देहदमन करण्याविषयी भट्टोबास आणि नाथोबा यांच्यामध्ये
कसं वैजात्यपणा आहे हे देव सांगतात. बेलोप्रिय अवस्थान, स्वामींचं अवस्थान बेलापूर येथे होतं. एक वेळ गोसावी देहदमनाचे निरूपण केले. देहदमन म्हणजे जे आपलं शरीर आहे याचं दमन करणे त्याला देहदमन म्हणतात. या शरीराचे कोणत्याही प्रकारचे चोचले न पुरवणे याला कृश करणे, याचं दमन करणे त्यालाच देहदमन म्हणतात. याविषयी देवाने निरूपण केलं. मग नाथोबाये पुसिले. मग नाथोबा विचारतात, जी जी देहदमन कवना पुरुषाचे नि होवे जी. नाथोबा प्रश्न करतात स्वामींना की जी जी देहदमन कोण्या पुरुषाकडून होते बरं? सर्वज्ञ म्हटले, उचित प्राप्त इंद्रियार्थ रसुसेविल्या न विक्रेत्याचे नि देहदमन होवे. स्वामी म्हणतात उचित प्राप्त इंद्रियार्थ रस म्हणजे जेवण करताना काही इंद्रियार्थ रस प्राप्त झाला आणि तो सेवन केल्यानंतरही जो व्यक्ती विकृत नाही त्याच्याकडूनच देहदमन होते असं देव म्हणतात. विकृत नाही म्हणजे काय की एखाद्याला जेवणामध्ये पुरणपोळी वाढली, एखाद्या संन्याशाला जेवणामध्ये पुरणपोळी वाढली, त्याने ते पुरणपोळी खाल्ली आणि विसरूनही गेला तो त्या पुरणपोळीची काय चव होती. त्या पुरणपोळीमध्ये जायफळ होतं टाकलेलं की त्या पुरणपोळीमध्ये विलायची टाकलेली होती हेही त्या संन्याशाला आठवत नाही. तो संन्याशी तो जेवण करतो आणि निघून जातो. तो विचारही करत नाही पुन्हा की काय चविष्ट पुरणपोळी होती, काय त्या पुरणपोळीवर तूप वाढलेलं होतं, काय त्या पुरणपोळीसोबत एकदम घट्ट असं दूध होतं खाण्यासाठी. असा तो संन्यासी विचारही करत नाही. जेवण केलं आणि निघून गेला तो संन्यासी. त्याने मनामध्ये विचारही आणला नाही त्या पुरणपोळीविषयी. असे जे संन्यासी आहेत ते देहदमन करू शकतात. याला म्हणतात हा संन्यासी पुरणपोळीचं जेवण करूनही विकरला नाही. आता विकरणे कशाला म्हणतात? एखादा व्यक्ती आहे किंवा एखादा संन्यासी आहे, त्याने जेवण केलं पोटभर पुरणपोळीचं आणि मग तो संध्याकाळी पण म्हणत आहे, अरे वा काय दुपारी जेवण झालं, अहो काय खमंग पुरणपोळी होती, काय छानपैकी त्यामध्ये विलायची होती, किंवा जायफळीचं जर पुरण असेल तर जायफळ टाकलेलं होतं त्या पुरणपोळीमध्ये आणि त्या पुरणपोळीची चव आताही माझ्या जिव्हेवर आहे, असा जर एखादा म्हणत असेल तर असं म्हणावं तो व्यक्ती तिथे विकरलेला आहे. आणि देव काय म्हणतात, जो विकरला नाही तोच व्यक्ती देहदमन करू शकतो. आणि जो विकरला की त्याच्या जिभेवर अजूनही पुरणाच्या पोळीची चव आहे, दुपारी खाल्ली संध्याकाळीही त्याच्या मनामध्ये ती पुरणपोळी आहे, जिभेवर तीच चव आहे, तर तो पुरुष जो आहे, तो संन्यासी जो आहे तो विकरलेला आहे. आणि असे विकरलेले पुरुष कधीही देहदमन करू शकत नाही देव म्हणतात. आणि जो विकरला नाही, पुरणपोळी खाल्ली, त्या पुरणपोळीचा विषय त्या ताटावरच संपवला, हात धुतला आणि त्या पुरणपोळीचा विषय संपला, असा जो न विकरलेला पुरुष आहे तो व्यक्तीच फक्त देहदमन करू शकतो असं देव म्हणतात. मग नाथोबा म्हणतात, जीजी माझेनी होवेल असं देहदमन मी करू शकतो का? सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, मंडळिका तुम्ही भाजीची आसिया जाल. स्वामी म्हणतात, मंडळिका तुम्हाला भाजीचं देठही हानिकारक ठरू शकते. तुम्हाला एखादी भाजी जरी चांगली खायला मिळाली तर तुमचं मन तिथेच अडकून जाईल, काय सुंदर भाजी होती, काय खमंग भाजी होती, काय चमचमीत भाजी होती. तुम्ही असाच विचार करत बसणार, देव राहिला बाजूला, तुम्हाला ते भाजीच डोक्यातून निघणार नाही. म्हणून देव म्हणतात, तुम्ही भाजीच्या सिया जाल, भाजीच्या देठामुळे पण तुम्ही धर्मापासून जाणार. वानरेशू रसपिती आणि उडवणी जाती, परंतु भट्टबास कसे आहेत? रसपिती आणि उडवणी जाती. म्हणजे ज्याप्रमाणे एखादं पाखरू असते, एखादा पक्षी असतो, आंब्याच्या झाडावर बसला, एकदम गोड आंबा होता, चोचीने तो आंबा त्याने तोडला किंवा तिथेच त्या झाडावरच तो आंबा त्याने चोंचीने फोडला, जेवढा रस प्यावासा वाटला त्या आंब्याचा तेवढा त्याने त्या पाखराने पिलेला आहे रस, आणि ते पाखरू लगेच उडूनही गेलं. त्या पाखराला, त्या पक्षाला त्या झाडाची आठवणही राहत नाही, त्या फळाचीही आठवण राहत नाही, दूर कुठेतरी तो निघून जातो. त्याप्रमाणे भट्टबास आहेत, रस पिती आणि उडवणी जाती. पाखरू जसं उडून जाते त्याप्रमाणे भट्टबास रस पितील आणि उडून जातील. पुन्हा त्यांच्या डोक्यामध्ये कधीही ते रस येणार नाही, कधीही भट्टबास विकरल्या जाणार नाहीत. एवढा फरक आहे नाथोबा आणि भट्टबासांमध्ये असं देव इथे सांगतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 638. विकल्पे प्रेतदेह अनुवादू. विकल्प क्रिया केल्यामुळे काय होते तर प्रेतदेह होते असा अनुवाद देव करतात, महादायसांना निरूपण करतात. बेलोपुरी अवस्थान. देव बेलापूरला आहेत. महादायसी पूसिले. महादायसा विचारतात, जीजी निर्विकल्प जोगी प्रशंसिला. महादायसा म्हणतात, जीजी तुम्ही निर्विकल्प जोगी याची प्रशंसा केली तरी विकल्पे काही होय जी. परंतु विकल्प जर कोणी करत असेल तर त्याला काय होते? सर्वज्ञ म्हणितले बाई विकल्पू आती ते असी प्रतिदेहो आती. स्वामी म्हणतात, बाई जो व्यक्ती विकल्प करतो मनामध्ये, विकल्प म्हणजे काय? छी थू घाण असं करणे, किळसवाणे हावभाव मनामध्ये आणणे,
की फारच इथे घाणवास आला, काय घाण साचलेली आहे इथे, घाण छी थू करणे, असा जो व्यक्ती वागतो याला म्हणतात विकल्प करणे, छी थू करणे, वित्कित्सा रूप विकल्प करणे याला म्हणतात. आणि असा जो विकल्प करतो त्याला प्रेतदेहाचे नरक होतात असं देव म्हणतात. जी जी प्रतिदेह निवर्तल्या काही जी, महादेव म्हणतात जी जी प्रतिदेहापासून हा जीव निवर्तला तर पुढे काय होते. सर्वज्ञ म्हटले प्रतिदेहापासून निवर्तल्या मग अतिवाहिकी फळासी नेती. या प्रतिदेहाच्या नरकापासून हा जीव मुक्त झाला की मग अतिवाहिके नावाचं भांड आहे त्यामध्ये टाकून पुढच्या फळाला या जीवाला नेल्या जाते. उत्तरार्ध लीळा क्रमांक 639. परमेश्वर ब्रह्मविद्या अमूर्त निरूपण. परमेश्वर कसे आहेत, ब्रह्मविद्या कशी आहे त्या संदर्भामध्ये देव इथे निरूपण करतात. बेलोपुरी अवस्थान. स्वामींचं अवस्थान बेलापूर येथे आहे. एकुदी भटी पुसले जी जी जेची देवाचिया माता पित्रा तेची भक्ताचिया ऐसे गोसावी बोलिले. तरी अनंत अवतार तयाचे अनंत भक्त, तयाची अनंत माता पित्रे असती आणि एक एकी अवताराचे अनंत भक्त असती, त्यासी एके वेळेस कैसे फळ देती. भटवास म्हणतात जी जी स्वामींनी सांगितलं जेच देवाच्या मात्या पित्यांना फळ होते तेच भक्तांच्या मात्या पित्याला फळ होते असं तुम्ही बोललात. तर मग अनंत अवतार तयाचे अनंत भक्त. पुढं मग भटवास काय म्हणतात की परमेश्वर अवतार अनंत आहेत, अशा अनंत परमेश्वर अवताराचे भक्त अनंत आहेत आणि अशा अनंत भक्तांचे माता पिता पण अनंत आहेत. आणि एका एका अवताराला अनंत भक्त असताना, अनंत भक्ताचे अनंत माता पिता असताना एवढ्या सर्वांना एकदाच कसे काय फळ देतात परमेश्वर, हा प्रश्न भटवासांनी केला. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात वानर्या परमेश्वरू अमूर्त. स्वामी म्हणतात वानरेशा परमेश्वर हे अमूर्त आहेत, म्हणजे गणनात्मक नाहीत. परमेश्वर हे अनंत आहेत. अमूर्त म्हणजे काय, जे मवल्या गेलेले नाही, गणल्या गेलेले नाही. आता तुम्ही सांगा ज्यांची गणती होऊ शकत नाही त्यांना आपण काय म्हणणार, अनंत म्हणणार, अमूर्त म्हणणार. अनंत म्हणजे काय, ज्याचा अंत नाही त्याला अनंत म्हणतात. आणि अमूर्त म्हणजे काय, जे मवल्या गेलेले नाही, म्हणजे ज्यांची गणना होऊ शकत नाही, अमूर्त आहेत ते. तर परमेश्वर कसे आहेत, अमूर्त आहेत, मवल्या गेलेले नाहीत. ब्रह्मविद्या अमूर्त. ज्याप्रमाणे परमेश्वर अमूर्त आहेत त्यांची ब्रह्मविद्या ही अमूर्त आहे. परमेश्वर प्राप्ती फळरूप अमूर्त. परमेश्वराची प्राप्ती पण फळरूप अमूर्त आहे. ब्रह्मविद्या अनंत लोकांना आतापर्यंत देवाने सांगितली. ब्रह्मविद्या कमी झाली का, नाही झाली. म्हणून ब्रह्मविद्या अमूर्त आहे. अनंत लोकांना ब्रह्मविद्या प्राप्त जरी झाली तरी ब्रह्मविद्या काय कमी होणार नाही, वाढतच जाणार उलट. आणि परमेश्वर प्राप्ती कशी आहे, तर परमेश्वर प्राप्ती पण फळरूप अमूर्त आहे. आतापर्यंत अनंत जीव त्या परमेश्वराच्या स्वरूपामध्ये पावन झाले, अनंत जीव परमेश्वराचा आनंद घेत आहेत, तरी पण परमेश्वराचा आनंद काही कमी झाला नाही. परमेश्वराचाही आनंद हा अमूर्त आहे. जे परमेश्वराचं फळ आहे ते अमूर्त आहे, तिथला आनंदही अमूर्त आहे, ते कधी कमी होणार नाही. उत्तरार्ध लीळा क्रमांक 640. प्रतिक्षणी त्यागानुवादू. बेलोपुरी अवस्थान. भटी पुसले जी जी गोसावी त्याग संन्यास निरोपिला. तो एका देहपर्यंत पाळे एका न पाळे. तेने विचाराचा हात धरुणी त्याग संन्यास केला. तरी तो अनुसरलिया त्यागिया माझी घालू येईल. स्वामी बेलापूर येथे आहेत. भटोबास विचारतात स्वामींना जी जी स्वामींनी जो त्याग करायला सांगितलेला आहे, संन्यास घ्यायला सांगितलेला आहे, तो संन्यास एखाद्या व्यक्तीला देहपर्यंत पाळे, म्हणजे तो देहपर्यंत त्याचं आचरण करतो. एका न पळे, एखाद्याला ते संन्यास घेणंच होत नाही. त्याने विचाराचा हात धरुणी त्याग संन्यास केला. त्याचा बराच काळ संसारामध्ये गेला, परंतु शेवटी त्याने विचार करून 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 शेवटी ठरवलं की नाही, आपल्याला संन्यासच घ्यायचा आहे. तर असा जो संन्यास घेणारा आहे त्या संन्याशाला त्यागिया माझी घालू येईल, म्हणजे ज्याने सुरुवातीला त्याग केला त्यांच्या पांतीमध्ये याला घालता येईल का. सर्वज्ञ म्हटले आतिगा वानर्या. स्वामी म्हणतात काय हरकत नाही, त्यालाही त्या पांतीमध्ये घालता येईल आपल्याला. देव म्हणतात की प्रत्यक्षणी त्यागू. प्रत्येक क्षणाला आपण विचार करून करून त्याग केला पाहिजे. ज्या गोष्टी आपल्यासाठी अहितकारक आहेत, अनिष्टकारक आहेत, त्या गोष्टींचा आपण प्रत्येक क्षणी त्याग केला पाहिजे. म्हणून विखो सेवनी सेवटी परमेश्वराशी शरण गे तरी प्रथम त्याग्याच्या पांती बैसे. आणि म्हणून देव म्हणतात की असा जर एखाद्या व्यक्तीने त्याग केला विचार करून करून प्रत्येक क्षणी मग त्याग करत राहिला तर असा व्यक्ती प्रथम त्यागियाच्या पांतीमध्ये बसू शकतो.
त्याची एवढी योग्यता वाढते की तो मळत्यागीयाच्या पांतीमध्ये पण बसू शकतो, ज्याला आपण प्रथम पांती म्हणतो. त्यागाची प्रथम पांती कोणती? तर मळत्यागीया जो आहे त्याला त्यागाची प्रथम पांती म्हणतात. आणि या व्यक्तीला त्या प्रथम पांतीमध्ये जागा मिळू शकते असं देव म्हणतात. हो काजी भटवास म्हणतात ठीक आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 641. भलतैसा भलतेत परमेश्वर एकू आती भटी पुसिले. भटोबास विचारतात, अस्तिपरीमध्ये जे स्वामींनी वचनं सांगितलेली आहेत आणि असा जो साधनदाता परमेश्वर आहे, तो परमेश्वर पुनःसंबंधी त्या अनुसरलेल्या पुरुषाच्या भेटीला जातात, भेट देण्यासाठी, पुनःसंबंध देण्यासाठी. त्यावेळेस ते जे साधनदाता परमेश्वर आहेत ते बहुत अवतारांमध्ये विभागून मग पुनःसंबंधी भेट देण्यासाठी येतात. असं का बरं? सर्वज्ञ म्हणते वानर्या भलतैसा भलतेत भलत्या परी परमेश्वर एकू आती. भलतैसा म्हणजे काय? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ज्या लीळा केल्या, काही लीळेमध्ये स्वामींच्या अंगावरचे वस्त्र कसे होते? एक सुडा कटिप्रदेशी होता, एक फुटा श्रीमुगुटी होता. काही लीळेमध्ये मालघंटी अवसर दाखवलेला आहे, काही लीळेमध्ये राजवेश स्वीकारलेला आहे. तर हे जे स्वामींनी प्रावर्ण केलेले आहेत वस्त्र, त्याला म्हणावं भलतैसा. तर असा भलतैसा वेश जरी असला परमेश्वराचा, तरी परमेश्वर त्यांचं कार्य करतातच. भलतेथ म्हणजे ठिकाणं सांगितलेत देवाने इथे. भलतेथ म्हणजे मग नांदेड असेल, राहेर असेल, गोपाळचावडी असेल, गोपचोंडी असेल, जे काही ठिकाणं आहेत. भलतेथ भलतया परी म्हणजे कधी स्वामी उदास असायचे, कधी प्रसन्न असायचे. तर अशा ज्या स्वामींच्या प्रवृत्त्या होत्या त्यानुसार देवाने त्यांचं कार्य केलं. तर असे जे परमेश्वर लीळा करतात, ह्या सर्व लीळेंचं आपणही स्मरण केलं पाहिजे. स्वामींनी कशा कशा प्रसंगाला तोंड दिलेलं आहे. आपण आज एवढा मोठा लीळाचरित्र ग्रंथ श्रवण करत आहोत. आतापर्यंत शेकडो लीळा तुम्ही ऐकल्या आपल्या या चॅनलवर. तर या लीळेंमध्ये जी विविधता होती, ती विविधता आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि स्मरण केलं पाहिजे. स्वामींनी कधी कसे कपडे घातले, कधी कसे बोलले, कधी गुजर भाषेमध्ये बोलले, कधी मराठीमध्ये बोलले, कधी संस्कृतमध्ये बोलले, कधी कसे कपडे घातले, कधी कसे कपडे घातले, कुठे कसे बसले, कुठे कसे झोपले, कुठे कसे उठले बसले, लीळा केल्या, चरित्र केले, हे सर्व आपण स्मरणात आणलं पाहिजे. हे सर्व लीळा जरी वेगळ्या वेगळ्या आहेत तरी परमेश्वर अवतार तर एकच आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हे सर्व लीळा केलेल्या आहेत. तर त्या परमेश्वराचं आपण स्मरण केलं पाहिजे असं देव म्हणतात. हो काजी भटवास म्हणतात ठीक आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 642. ज्ञान ध्यान भजन ईश्वरीची. भटी पुसले. भटवास विचारतात, जी या जीवाचे ज्ञान ध्यान भजन ते कवनी ठाई सामावे. भटवासांनी प्रश्न केला की या जीवाने परमेश्वराची एकनिष्ठतेने भक्ती केली, ध्यान केलं, भजन केलं, त्याचं ज्ञान प्राप्त केलं, तर ह्या सर्व क्रिया ज्या आहेत त्या कुठे सामावतात? या क्रियेचा कोण स्वीकार करतो? पुढे देव म्हणतात, सर्वज्ञ म्हटले ज्ञान ध्यान भजन हे ईश्वरीची आती. जर हे भजन निर्हेतुक असेल, परमेश्वराचं ध्यान स्मरण निर्हेतुक असेल, तर हे सर्व ईश्वरच स्वीकार करतात. या क्रियेचा स्वीकार कोण करतात? ईश्वर स्वीकार करतात. तुम्ही ज्ञान प्राप्त केलं परमेश्वराचं आणि त्या ज्ञानानुसार वागलात, तर त्या सर्व क्रियेचा स्वीकार परमेश्वरच करतात, माया करत नाही. सहेतुक असेल तर मग परमेश्वर क्रिया स्वीकार करत नाहीत, तर ती माया स्वीकार करते. आणि निर्हेतुक असेल तर ती क्रिया सरळ परमेश्वरापाशी जाते आणि त्या क्रियेचा स्वीकार परमेश्वरच स्वीकार करतात असं देव इथे म्हणतात. हे ईश्वरीची आती. सर्व निर्हेतुक क्रिया ईश्वराच्या ठिकाणीच जातात आणि ईश्वरच त्याचा स्वीकार करतात असं देव म्हणतात. हो काजी भटवास म्हणतात ठीक आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 643. जीवा देवता परस्पर दर्शन. जीव देवतेला कसे पाहतात, देवता जीवाला कसे पाहतात हे देव इथे सांगतात. बेलोपुरी अवस्थान महादायसी गोसाविया ते पुसले जी देवता जीवासी कायसेने देखती जी. देवाचा मुक्काम बेलापूर येथे आहे. महादायसाने प्रश्न केला, जी देवता जीवाला कोण्या प्रकारे पाहतात? सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, देवतेचे मळाधार ज्ञान. स्वामी म्हणतात देवता या जीवाला पाहतात ते फक्त मळाधार. प्रत्येक देवतेचा मळ या जीवावर लागलेला आहे आणि त्या मळालाच ह्या देवता जीव म्हणतात. जे खरं जीवाचं स्वरूप आहे ते स्वरूप एवढं सपूर आहे, एवढं की देवतेलाही दिसत नाही. परंतु या जीवावर जे मळ लागलेले आहेत देवतेचे, त्या मळामुळेच हा जीव दृश्यमान झाला. म्हणजे या देवतेला हा जीव दिसायला लागला. खरं जीवाचं स्वरूप देवतेला दिसलं नाही, तर काय दिसलं? ते मळ देवतेला दिसले आणि त्या मळालाच ही देवता म्हणत आहे की
हा जीव आहे आणि म्हणून देव म्हणतात देवतेचे मळाधार ज्ञान आहे. आपल्या मळाते जीव म्हणती, त्या देवतेचा मळ या जीवावर लागलेला आहे आणि त्या मळालाच ती देवता जीव असं म्हणते. जी जी जीवासी देवतेचे दर्शनाती. मग पुन्हा महादाईचा प्रश्न करतात, जी जी या जीवाला देवतेचं दर्शन आहे का? हा जीव देवतेला पाहू शकतो का? सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात आती बाई. स्वामी म्हणतात बाई हा जीव पण देवतेला पाहू शकतो. ते कायसेन जी, कशा प्रकारे पाहू शकतो हा जीव देवतेला? हा प्रश्न पुन्हा महादाईसांनी केला. सर्वज्ञ म्हणतले विद्येतो पिंडस्थ प्रकाशे. स्वामी म्हणतात जर एखाद्या देवतेची विद्या या जीवाला झाली तर पिंडस्था प्रकाशते. सर्वज्ञ म्हणतले देवतेचा जैसा वर्ण जैसी वस्त्रे जे तुलिया भुजा जैसी आयुधे तैसी प्रकाशे. मग ती जी देवता आहे ब्रह्मांडस्थ देवता त्याच आकाराची पिंडस्था इथे या जीवाला प्रकाशते ज्या जीवाला विद्या झाली. समजा एक उदाहरण देतो तुम्हाला समजून घेण्यासाठी व्यवस्थित. स्वर्गीची देवता आहे इंद्र देवता. त्या इंद्र देवतेची विद्या एका जीवाला झाली तर त्या विद्या झालेल्या जीवाला आपण इंद्राचा विद्यावंत म्हणू शकतो आणि या इंद्राच्या विद्यावंताला पिंडस्था प्रकाशते. या शरीरामध्ये 81 कोटी 1.25 लाख 9 देवतेच्या पिंडस्था आहेत. तर त्यामध्ये स्वर्गाच्या इंद्राचीही पिंडस्था आहे तर ती पिंडस्था प्रकाशते. ती पिंडस्था कशी असते? जशी ब्रह्मांडस्थ देवता आहे तशीच ती पिंडस्था असते. म्हणजे स्वर्गामध्ये जी खरीखुरी इंद्र देवता आहे तशीच ती पिंडस्था त्याला दिसते. प्रकाशते म्हणजे काय तर दिसते. देव सविस्तर सांगतात. काय म्हणतात देव? देवतेचा जैसा वर्ण, स्वर्गातला जो इंद्र आहे त्याचा जसा वर्ण आहे तो गोरा असेल तर गोरा, काळा असेल तर काळा, जसा वर्ण आहे त्याप्रमाणे ही देवता इथे त्या विद्यावंताला दिसते पिंडस्थ रूपाने. जैशी वस्त्रे, त्या देवतेने जसे वस्त्र प्रावरण केले तसे वस्त्र त्याला इथे त्या पिंडस्थेच्या अंगावर दिसतात. जे तुलिया भुजा, जेवढे हात आहेत तेवढे हात. जैसी आयुध्य म्हणजे हातामध्ये जे शस्त्र आहे ते दिसतात. तैसी प्रकाशे, तैसी देवता या विद्यावंताला दिसते. सगळ्या जीवांना देवता दिसत नाही, फक्त ज्यांना विद्या झाली त्या विद्यावंतांना ती देवता दिसते असं देव इथे सांगतात आपल्याला. जी जी कर्मलेप काई जी देखती. मग कर्मलेप पण दिसतात का? सर्वज्ञ म्हणते देवतेसी कर्मलेपाचे ज्ञान. देवतेला कर्मलेपाचे ज्ञान असते असं देव म्हणतात. तरी काय जी सकळी देखती. सर्व पाहतात काय? सर्वज्ञ म्हणते देवतेसी आपल्या खालवते अप्रोक्ष. देवता ज्या आहेत त्या फक्त स्वतःच्या खालच्या देवता पाहू शकतात. स्वर्गीची देवता आहे इंद्र, ती देवता फक्त स्वतःच्या खालील देवता पाहू शकते. वरच्या देवता या इंद्राला पण दिसत नाहीत. हो का जी? महादेव म्हणतात ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या ज्ञानसत्रातील 9ही लीळा नक्कीच समजल्या असतील आणि ह्या लीळा आवडल्याही असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे देहदमन कोणता व्यक्ती करू शकतो? स्वामींनी त्यासाठी कुणाचं उदाहरण दिलेलं आहे? कोण करू शकतो आणि कोण करू शकत नाही हे दोन्ही मी तुम्हाला व्यक्ती सांगितलेले आहेत. तर व्यवस्थित सविस्तर कमेंट करा. हा आजच्या ज्ञानसत्रातील छोटासा प्रश्न आहे. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या सर्व वाचनिक मंडळींची नावं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता शास्त्र प्राप्त करून घेण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे. शास्त्र प्राप्त करून घेण्यासाठी आपण जे उक्तीत्रय आहेत, स्वोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती, या तिन्ही उक्तींचा त्याग केला पाहिजे आणि ब्रह्मविद्येसाठी स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. आणि जे जिज्ञासा आहे आपल्या मनामधली ते कधीही कमी होऊ दिली नाही पाहिजे. 4 गोष्टी आपल्याला ज्ञानाच्या कळाल्या तर त्या 4 गोष्टीचं मंथन आपण केलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण दह्याचं घुसळण करतो आणि मग त्या दह्यातून लोणी वेगळं करतो, मंथन केलं तेव्हाच लोणी प्राप्त झालं, त्याप्रमाणे आपण जर विचारांची देवाणघेवाण केली, मंथन केलं तरच आपल्याला नूतन असं ज्ञान प्राप्त होत राहील. नाहीतर मग आपल्याला काही ज्ञान प्राप्त होणार नाही. जास्त आहे तेवढ्यात समाधान मानलं तर आहे तेवढ्यातच आपण राहू, आपलं ज्ञान काय वाढणार नाही. देवाने जे मंथन करण्याचं उदाहरण दिलं ते काही संन्यासी लोकांसाठीच आहे का? तर हे प्रत्येकासाठी आहे. जे वासनिक मंडळी आहेत त्यांच्यासाठीही देवाने सांगितलेलं आहे की तुम्ही पण मंथन करा, ब्रह्मविद्येचं मंथन करा, तुम्हाला नवीन नवीन ज्ञान प्राप्त होईल. तुमच्या व्यवहारिक जीवनामध्ये पण आपल्या घरचे जे सदस्य आहेत त्यांच्यासोबत बसून मंथन करा की आपल्या परिवारासमोर अशी अशी समस्या आलेली आहे, मग यासाठी आपण काय करायला पाहिजे. सर्वांनी बसून मंथन केलं पाहिजे. एकानेच एक विषय ताणून नाही धरायचा. मंथन करताना एक हात आपण ताणून घेतो तर दुसरा हात ढिला सोडतो आणि मग जो हात ढिला सोडलेला आहे त्याला पुन्हा ताणल्यानंतर हा ताणलेला हात ढिला सोडतो. असं ढिला सोडणे ताणणे हे चालूच असते आणि मग
त्यावेळेस व्यवस्थित मंथन होते खाली आणि मग लोणी प्राप्त होते. त्याचप्रमाणे आपण घरच्याही समस्येचं निवारण करण्यासाठी असं मंथन केलं पाहिजे. प्रत्येकाने आपलंच म्हणणं खरं म्हटलं नाही पाहिजे. मी असंच ताणून धरणार, मी सोडणारच नाही ढिलं, असं नाही करायला पाहिजे. जर सर्वांनीच ताणून धरलं तर आखरीला ते तुटून जाईल, परंतु समस्या काय हल होणार नाही. टेन्शन वाढून जातील जास्तच. टेन्शन कमी नाही होणार, समस्येचं निवारण नाही होणार, समस्या अधिक वाढतील. आणि म्हणून आपण मंथन केलं पाहिजे. कधी कोण टाईट करावं तर कधी कोणी ढिलं सोडावं प्रकरण. असं करत राहिलं तर आपली समस्या दूर होईल आणि आपला जो परिवार आहे तो व्यवस्थित चांगला राहील आणि कोणाचीही मन दुखवल्या जाणार नाहीत. नाहीतर एकाने म्हटलं नाही हाच निर्णय योग्य आहे आणि मी म्हटलं त्याप्रमाणेच वागायला पाहिजे, तर कसं काय चालेल. सर्वांच्या संगनमताने बसून विचार विमर्श करावा, मंथन करावं, तर त्या समस्येचं निवारण तुम्ही करू शकाल. त्याचं काहीतरी सोल्युशन तुम्हाला मिळेल, नाहीतर ती समस्या अधिक वाढेल. स्वामी म्हणतात ब्रह्मविद्येचं मंथन केलं तर तुम्हाला नवीन नवीन ज्ञान मिळेल, नवीन नवीन ब्रह्मविद्येचे निर्णयही प्राप्त होतील. एवढं सामर्थ्य आहे मंथनामध्ये. तर परिवाराच्या समस्या चुटकीसरीशी सॉल्व्ह होऊन जातील. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की स्वामींचं प्रत्येक वाक्य हे आपल्या जीवनाला कलाटणी देणारा आहे. आपल्याला तसा फक्त दृष्टिकोन पाहिजे, तशी दृष्टी पाहिजे त्या चरित्राकडे पाहण्याची, त्या स्वामींच्या वाक्याकडे पाहण्याची. प्रत्येक वाक्य अनमोल आहे आणि असे जर उपाय आपण योजिले तर आपल्याला ब्रह्मविद्या चांगल्या प्रकारे प्राप्त होऊ शकते आणि तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पण अग्रेसर होऊ शकाल. दुसरा प्रश्न होता शास्त्र प्राप्त झाल्यानंतर त्याचे फायदे काय. ब्रह्मविद्या माऊली कशी आहे. ब्रह्मविद्या माऊली मैळल्या माखल्या ते धुये. ब्रह्मविद्या माऊली मळलेल्या लोकांना, माखलेल्या लोकांना धुवून स्वच्छ करणारी आहे. एवढं सामर्थ्य तिच्यामध्ये आहे. तुमचे पाप कर्म नष्ट करेल एवढं सामर्थ्य या ब्रह्मविद्या माऊलीमध्ये आहे. ही माऊली तुमचं हित करण्यासाठी बसलेली आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी आहे, ब्रह्मविद्या माऊली कोणालाच पाहिजे नाही, तर सर्व लोकांना संसारिक गोष्टी पाहिजे आहेत. तुम्हाला तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये कोणताही व्यक्ती असा भेटला नसेल की देवा मी तुला नवस करत आहे, नारळ बांधत आहे की मला ब्रह्मविद्या प्राप्त झाली पाहिजे. असा कोणी भेटला का हो. मुलगा पाहिजे, मुलाला नोकरी पाहिजे, मुलीचं लग्न जमलं पाहिजे, मुलीला मुलगा झाला पाहिजे, यासाठी नारळ बांधणारे, यासाठी खेटा करणारे खूप सापडतील तुम्हाला. परंतु हे परमेश्वरा मला ब्रह्मविद्या प्राप्त झाली पाहिजे आणि म्हणून मी नारळ बांधत आहे इथे आणि दर पौर्णिमेच्या खेटा करत आहे, असं कोणी तुम्हाला मिळालं का. नाही. कारण ही दुनिया फक्त भौतिकतेच्या मागे लागलेली आहे. गाडी, बंगला, ऐशोआरामाची जिंदगी हेच पाहिजे आणि यासाठीच लोक नारळ बांधणारे, पंगत पाणी करणारे, क्रिया करणारे खूप सापडतात आपल्याला. परंतु अदृष्ट अशी जी ब्रह्मविद्या आहे ती प्राप्त करून घेण्यासाठी तळमळ करणारा तुम्हाला क्वचितच सापडेल. नारळ बांधणारा तर कोणी सापडणार नाही, परंतु ब्रह्मविद्येसाठी तळमळ करणारा, दररोज अध्ययन करणारा आणि आवडीपूर्वक पोथी ऐकणारा क्वचित व्यक्ती सापडतो. तर असा हा फायदा आहे ब्रह्मविद्येचा. तुम्ही जर ब्रह्मविद्या प्राप्त केली तर तुमच्या अंगावरचा जो मळ लागलेला आहे, पापरूपी कर्माचा जो मळ लागलेला आहे, जे दोष लागलेले आहेत ते सर्व धुवून टाकण्याचं सामर्थ्य या ब्रह्मविद्येमध्ये आहे. तर हा फायदा आहे आपला. आपले पाप कर्म सर्व नष्ट करून टाकते हे ब्रह्मविद्या माऊली आणि हा फायदा आपण प्राप्त करून घेतला पाहिजे. तुम्ही नित्यदिनी देवाचं स्मरण करता, पोथी ऐकता, यामध्ये पण तुमचे बरेच पापरूप कर्म नाश होतात आणि ही जे श्रवण भक्ती तुम्ही करता हे तर निर्हेतुकच आहे. म्हणून तुम्हालाही नक्कीच पुण्य प्राप्त होत आहे. दररोज घर बसल्या ही लीळा चरित्ररूपी ज्ञानगंगा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि म्हणून आपण या विज्ञानाच्या युगाचा फायदा घेतला पाहिजे. या विज्ञान युगामध्ये हे जे YouTube नावाची कंपनी आहे, या कंपनीने आपल्या सर्वांना संधी दिलेली आहे आणि यामुळेच, या YouTube चॅनलमुळेच, या कंपनीमुळेच तुम्ही दररोज हे ऐकू शकता. तर कुठे ना कुठे हे YouTube पण आपल्यासाठी हितकारकच ठरत आहे. तर असो, तुम्हाला आजच्या या ज्ञानसत्रातील प्रश्नही समजलेला आहे आणि कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर काय तेही समजलेलंच आहे. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. आता पाहूयात आपण बरोबर उत्तर देणाऱ्या वासनिक मंडळींची नावं. तारामावशी पटाईत, ललिताताई कानडे, तुकारामजी खानसुळे, निवृत्तीजी खाडे, प्रमिलाताई राजपूत, संध्याताई पाटील, आरतीताई कदम, प्रकाशजी भडाळे, माधुरीताई भोपळे, जिजाताई लिपारे, ज्ञानेश्वरजी महाजन, भूपाळजी साळवे, राजूजी वैद्य,
विश्वासजी गोरे, निर्मलाताई फिरके, कमलताई टोनपे, पुष्पाताई धनवटे, सुलभाताई देशमुख, दुर्गाताई भावे, संतोषजी राजकर, देवानंदजी काकडे, डॉक्टर सतीशजी उरे, राजश्रीताई माने, लताताई चिपडे, मुकेशजी भुयार, लखनजी महाले, राजश्रीताई वर्देकर, मालतीताई वांगे, अच्युतरावजी अडवे, वीरेंद्रजी चरडे, अनुपमाताई राऊत, योजनाताई भरते, संध्याताई सुरेश, सुरेशजी केके, शोभाताई कासार, लहूजी मातगुडे, रुक्मिणीताई मातगुडे या सर्व वासनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि अगदी व्यवस्थित आणि अचूक उत्तरं दिलेली आहेत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन लीळेंसह, ज्यामध्ये जीवसंलग्नानुवादू हे चरित्र आपण पाहणार आहोत. सृष्टी दीर्घत्व अनुवादू, आता तुम्हा नवया सबंधू, भटा लग्न घडी अनुवादू तथा रुदन निषेध, मलेसामध्ये अवतरण, राजया आव्हानी, आऊ प्रति उत्तर देणे, दांडी आरोहण विजय करणे असे 6 ते 7 चरित्र आपण उद्याच्याही ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड